कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. जे लिस्ट होती ना ते खूपच वेगळी लिस्ट होती. वॉट एव्हर आम्ही शिकवलं त्यांना आम्हाला नाही त्यापेक्षा माहिती. तर काय झालं, हे सगळं झालं अर्ध्या तासात. आपल्याला ते टास्क कम्प्लीट करायचं होतं. नंतर ते सांगत होते की तुम्ही जे पण वस्तू कार्टमध्ये ऍड केली आहे तुम्हाला ती खायची आहे. आणि कन्फर्म करायची आणि मगच ती काउंट होणार. आता मला आलं होतं व्हिनेगर, ऑलिव्ह ऑइल, वॉटरमेलन, ते सगळं झालं. मग त्यांनी जी आम्हाला बॅग दिली होती ना त्यामध्ये सगळं सामान ऍड केलं आणि ते घेऊन गेले. आता आम्हाला माहित नाहीये की किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे. आता ज्याने चुकीचे आयटम घेतले त्याला -2 मिळणार. मी चुकीचे आयटम एकच. बघा, मला कळतंय की तुम्हाला इंग्रजीचे शब्द काही नाही कळत, तुम्हाला लिहायला नाही येत, तुम्हाला वाचायला नाही येत, हे तुम्ही मला सांगितलं. आता त्यावरून मी तुम्हाला काही नाही बोलू शकत. पण आता जेव्हा मी तुम्हाला समजवते तेव्हा मी तुमच्याकडून ही अपेक्षा करते की तुम्ही ते ॲटलिस्ट ऐका, प्रयत्न करा समजण्याचा की मी काय बोलायचा प्रयत्न करते. कारण आपण जेव्हा फळांच्या जागी होतो, मी तुम्हाला लिटरली 10दा सांगत होती आणि तुम्ही सगळ्या थिंग्सला नाही 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 आहे, ते समोर होतं तुमच्या. ही एकाच ठिकाणी इथंच आहे अरे पाहून बघ ना, इथंच करायची ती. ओरडली नसती ना तर आज हरलो असतो आम्ही टास्क. तिथंच एका ठिकाणीच ओरडत बसली आणि तिची चुकी, ती ओरडली नसती, थांबाने बोलली असती, मग तिला काय बरं उलटी झाली असती. मी तुम्हाला हे पण नाही बोलत आहे की ते वाचा, मी हे पण नाही बोलत आहे की मला सांगा, तसं वर्णन पण मी करायला नव्हती सांगत तुम्हाला. मी फक्त बोलते जे डोळ्यासमोर आहे ते सांगा. तुम्ही बोलताय नाहीच आहे. सांगितलं ना मी, आहे जे होतं माझ्या डोळ्यासमोर मी तुम्ही तुम्हाला लिटरली 30-40 वेळा विचारायला लागलं की बघा तिकडेच असणार. कारण जर त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की हे आहे फळ, तर ते तिकडेच असणार. असं होऊच नाही शकत की ते फळाच्या सेक्शन मध्ये नाही तर ते त्यांनी दिलंच नसतं. जे इकडं लिस्ट होती ना शिकवली, मला वाटलं तेच आहे आणि ते माझ्या समोर होतं. तिचे बी सामान समोर होते, जे ती म्हणत होती का ते घे ते बी होते आणि ते बी होते. मी त्याच्यात कन्फ्युजन व्हायचो, हे घेऊ. तिला मी सांगितलं बी हे ते, मी सांगितले कोणते तिला इकडची वस्तू ते सांगितलीच नाही. इट इज नॉट अबाउट बीइंग स्मार्ट. प्रेझेन्स ऑफ माइंड आहे त्याचा. मी बोलली त्याच्याशी, मला माहिती आहे त्याचं वे ऑफ आतापर्यंत अँड दिस इज नॉट क्रिटिसिझम. हे मी त्याला खाली पाडून किंवा काय बोलत नाही. हे फक्त मी जे त्याच्याकडनं जाणून घेतलंय कालपासनं. हे मी त्याला ऑन कॅमेरा पण विचारले त्या सगळ्या गोष्टी जे त्याने मला सांगितलंय. काजलला दिसलं की आमचं टास्क गणलंय, वी वर व्हेरी इझी टार्गेट, आणि ही पण ह्याच्यावर येऊन आता ट्राय मारणार हे पण मला माहित होतं. मी पण. तुला माहिती मी वर जाऊन काय करून आले, ते बसलेले असे. म्हटलं एक्सक्यूज मी, कॅन आय टॉक टू हिम? म्हटलं चल, मी हे केलंय तिकडे, आयुष्यात कधी केलं नाही मी असं काय. पण असंच करायला हवं. आता काय मी म्हटलं चल, आणि मी घेऊन गेले त्याला. हेच राहिलंय एवढं आता. तर कधी स्वतःच्या बॉयफ्रेंड सोबत केलं नसेल मी. मला बोलतो की मी माझं असं हे झालं, ओव्हरवेल्म झालं मला, म्हणून गडबड झाली. मी म्हटलं मग थांबायचं ना, बोल, मला कळत नाही, एक करून सांगा. मी तुला 4 गोष्टी सांगते बिकॉज तुला दिसतंय. तुला जर माहिती आहे तेल घ्यायचंय, आणि मी तुला मराठीत पण सांगते तेल पाहिजे, बिस्किट पाहिजे. तर जर आपण तेल घ्यायला चाललो आणि रस्त्यात आपल्याला बिस्किट लागतोय, तर बिस्किट का नाही घेणार? विच इज बाय मी तुला पण सांगते, आणि मी जरा टास्क करताना पण बोलले मी तुला पण सांगते सो दॅट तुला कळेल इकडे तिकडे काय. किती प्रोडक्ट झाले तुझे? फार नाही, 7च झाले. 5. इट इज नॉट अबाउट ठीक आहे. 2 झाले असते ना तरी मला काय वाटलं नसतं, पण तो बोलतच नव्हतं. नो कम्युनिकेशन, लॅक ऑफ कम्युनिकेशन. इट वॉज लाईक आय एम ॲट माय 200% एनर्जी. इवन विथ ऑल एव्हरीथिंग आय एम ॲट 200%. नाही तो 50 पण देत नव्हतं. ते झालं, ती घेऊन गेली त्याला बाहेर आणि मस्त बसून बोलताय. मी गेली, मी म्हटलं आणि मी त्याला उचललं आणि मी त्याला सरळ त्याला हे पण बोलली, आता ना तुझं हे केलंस ना, मी आज दुपारी विचारलं तुला, जर ती तुझ्याशी बोला, ही पण होती तेव्हा आम्ही चौघा बसलेलो की तुमच्याशी बोलायला आली तर तुम्ही काय करणार. मला बोलला आम्ही नाही जाणार, चल एकदा केलं तर केलं.
नको दाखव ना, मला माहितीये मग नाही करायचं एक्सपेक्ट तुझ्याकडनं की तू पलटू शकतोस. आपण काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहोत, नवरा बायको नाही आहोत की मी तुझ्याकडनं असं एक्सपेक्टेशन ठेवणार. मला तेवढं पण एक्सपेक्टेशन नव्हतं, कारण दादांना मराठी लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बोलता येत नाही. तुमचं हे असून पण हे झालं ना, ह्याला येतं. ही हॅज अ व्हेरी लेड बॅक ॲटिट्यूड अँड आय डोंट लाईक सच. सगळे असं ते लोक डिस्कस केलं, ते लोक स्ट्रॅटेजी बनवलं की आपण ना काजलला कोणी मुलांशी बोलायला देणारच नाही, मुली पण नाही बोलणार, मुलं पण नाही बोलणार, असं ते लोक प्लॅन केला. मी अर्जुनशी बोलणार आहे. अर्जुन मला वाटतं तो डॉमिनेट होतोय. तिला मित्रसारखं नाही ठेवली आहे, बंधीसारखं ठेवली. आता मला असं वाटतं की अर्जुनशी पण मी बोलू शकतो. अर्जुनला मी असं माझ्याशी बोलून मी त्याचं माइंड ट्विस्ट करू शकते, मला असं वाटतं. कारण की एकच रिझन आहे, ती खूप डॉमिनेट डरवून ठेवली आहे त्याला अर्जुनला. मी बात केली आहे, ती आली आणि ती बोलती आहे की एक ड्रॉबॅक झाला, तू असं माझ्याशी मला सोडणार आहे. तू खूप दाटवत होती तिला अर्जुनला. तर मला असं वाटतं की ती करतेच आहे. हां, ती डॉमिनेट खूप करते. तू बोलत नाही. हां, ती काय करते ना, ती त्याला ना असं बंदिष्ट करून ठेवली आहे की तू माझं बंदी आहे. आपल्याला कसं ठेवायचं त्या लोकांना, आपल्या मित्रसारखं ठेवायचं, थोडंसं केअर करणं. हां, नर्चरिंग. आता माझं नेचरच नर्चरिंग नेचर आहे. मी करते केअर. गिव्हिंग आहे ना आपण. आपण गिव्हिंग आहे. आता तिनं गिव्हिंगने ती टेक करते आहे. मला बस इथे राहायचंय, मी तुला यूज करणार असं. मी तुम्हाला फ्रेंड बोलली आहे, मी तुमच्याशी धोका नाही करणार. इफ आय एम कमिंग टू हेल्प यू, मी तुम्हाला हेल्प करणार आहे. जर काय मी तुमच्याशी दुश्मन घेतली तर मी तुमची शरेआम दुश्मनी करणार. अरे आलात का तुम्ही सगळे? या या या, कसे आहात? बरे आहात ना? आणि कसा वाटतो आपला हा शो? मजा येते ना? बस 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 बस, एवढंच ऐकायचं होतं. आज काय होणार आहे? जे काही होणार आहे ते फाईन होणार आहे आणि डाईन होणार आहे. म्हणजे काय? अहो, कळेल कळेल, लगेच कळेल. तोपर्यंत मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीज. को पॉवर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्ताज. स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस. आपलं मुंबई मॅन्शन थोडं शांत शांत वाटत नाहीये? अरे हो, मीच बाहेर आहे नाही का. आता आज जातो आणि थोडीशी हलचल करून येतो. आलो. बेसिकली काय आहे, फाईन डाईनला जाताना एक छान अनुभव आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे सगळ्या मुलांसाठी मी वरती काही गिफ्ट्स ठेवली आहेत. त्यांच्या मेंटरनी ती गिफ्ट्स उघडायची आहेत आणि त्या मुलांना तसं तयार करायचं आहे. ओके, so are you guys ready? Are you guys excited? So all the best. मस्त परफॉर्म करा. आपण थोड्या वेळाने भेटू. Yes. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.